नमस्कार मंडळी, बिग बॉस मराठीचं हे 5वं पर्व सध्या चांगलंच गाजतंय। या 5व्या पर्वाचा टीआरपी सुद्धा अगदी हाय गेलेला आहे आणि बरेचसे रेकॉर्ड या 5व्या पर्वाने मोडलेले आहेत। खूप चांगली कामगिरी हा 5वा पर्व करताना दिसतोय। बघा, टीआरपी वाढण्याची काही कारणं आहेत, जसं की या सीझन मध्ये आहे ना आपल्याला गावाकडचे बरेचसे कलाकार पाहायला मिळतात, जसे की सूरज असेल, डीपी असेल, अंकिता असेल, असे बरेचसे कलाकार आहेत। या कलाकारांमुळे बराचसा नवा प्रेक्षक वर्ग या 5व्या पर्वाला जोडला गेलाय। बघा, टीआरपी वाढण्याचं हे प्रमुख कारण तर आहेच। यासोबत रितेश दादाचं सूत्रसंचालन असेल किंवा बिग बॉसची संपूर्ण क्रिएटिव्ह टीम जे विविध प्रकारचे टास्क बिग बॉसच्या घरामध्ये आणतात, हे सगळं बघून साहजिकच मोठासा प्रेक्षक वर्ग सुद्धा जोडला गेलाय, त्यामुळेच टीआरपी वाढलेला आहे। बघा, हा सीझन खूप चांगला चालतोय, टीआरपी चांगला घेतोय, पण मागचे जे 4 सीझन झाले ना ते सुद्धा चांगलेच सीझन होते। त्या मागच्या 4 सीझनला बघूनच प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली होती की 5व्या सीझनमध्ये आम्हाला काहीतरी पाहायला मिळेल। बघा, पण इथे आहे ना, कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड जे आहेत केदार शिंदे यांचं मत मात्र थोडंसं वेगळं आहे। अमोल परचुरे यांच्या कॅचअप या यूट्यूब चॅनलला त्यांनी एक मुलाखत दिली होती। या मुलाखतीमध्ये ते असं सांगताना दिसत आहेत की मागचे 4 सीझन फक्त लोकांनी पाहिले, पण या सीझन सारखे गाजले नाही। तरी त्यांच्या या वक्तव्यावर आहे ना सध्या प्रेक्षक खूप नाराज आहेत आणि आपली जी काही नाराजी आहेत ना ते स्पष्टपणे व्यक्त करताना दिसत आहेत। म्हणजे याच यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली किंवा इन्स्टाच्या व्हिडिओ खाली बऱ्याचशा कमेंट्स मी वाचल्या ज्या केदार शिंदे यांच्या विरुद्ध होत्या। त्याच्यातल्या काही कमेंट्स मी तुम्हाला वाचून दाखवतो। बघा, इथे नेटकरी असं म्हणतात की केदार शिंदे, तुमच्याकडून ही अजिबात अपेक्षा नव्हती। हा सीझन प्रचंड अनफेअर आहे। रितेश देशमुखच्या जागी महेश मांजरेकरांना आणा, डायलॉगबाजी तरी थोडीशी कमी होईल। याउलट आत्ताचा सीझन अजिबात गाजत नाही। पहिले 4 सीझन आम्ही आवर्जून पाहतो कारण निकी सारखे त्याच्यामध्ये कंटेस्टंट नव्हते। तर एकाने असंही लिहिले की पहिला आणि तिसरा सीझन सुपरहिट होता आणि हा सीझन सुपर फ्लॉप आहे। बघा, अशा विविध प्रकारच्या कमेंट्स सध्या सोशल मीडियावर किंवा त्या यूट्यूबच्या व्हिडिओ खाली पाहायला मिळत आहेत। आणि बघा, इथे जेव्हा 4 सीझन आणि 5व्या सीझनची तुलना करत होते केदार शिंदे, त्यानंतर त्यांनी महेश मांजरेकर आणि रितेश देशमुख यांची सुद्धा तुलना केली की जेव्हा रितेश देशमुख यांना आम्ही घेतलं त्यावेळी साहजिकच महेश सरांची आणि रितेश देशमुख यांची तुलना लोक करणार होती। पण एक लक्षात ठेवा, आणि इथे त्यांनी हे आवर्जून सांगितलं की सुनील गावस्कर हे चांगलेच खेळत होते, पण सचिन तेंडुलकर हा सुद्धा वाईट खेळत नाही। हे जे काही उदाहरण दिलं याच्याशी आम्ही नक्कीच सहमत आहोत। पण केदार शिंदे यांनी जे काही अगोदरचं मत मांडलं की पहिले जे 4 सीझन आहेत ना हे लोकांनी नुसते पाहिले, हा सीझन भरपूर चालला, तो गाजतोय। बघा मित्रांनो, हा सीझन ना खूप चाललाय, त्याचा टीआरपी सुद्धा अगदी हाय आहे आणि बरेचसे रेकॉर्ड ब्रेक या सीझनने केलेले आहेत। त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही, टॉपचा सीझन आहे। परंतु मी आहे ना थोडासा केदार शिंदे यांच्या मताशी थोडासा सहमत नाहीये। बघा, या 4 सीझनची गोष्ट करायची झाली तर पहिलं सीझन जेव्हा आलेलं ना तेव्हा बऱ्याचशा मराठी प्रेक्षकांनी नाका मुरडली होती की ही जी हिंदीतली भांडणं आहेत ना ती मराठीमध्ये नको, आम्ही पाहणारच नाही। परंतु पहिल्या शोला सुद्धा बऱ्यापैकी प्रेक्षकांचा, बऱ्यापैकी नाही तर खूप साऱ्या प्रेक्षकांचा सपोर्ट त्याला मिळाला होता। यानंतर दुसरं जे पर्व होतं ना तर त्याला एवढा काही सपोर्ट मिळाला नाही, पण तिसऱ्या पर्वाला बापरे बाप सपोर्ट मिळाला होता। म्हणजे मी सांगेन ना, या 4 सीझन पैकी तिसरं सीझन हे A1 होतं आणि त्यानंतर पहिलं सीझन, म्हणजे या 5ही सीझन पैकी मला या 5ही सीझन पैकी आहे ना सगळ्यात भारी सीझन वाटलं ते म्हणजे तिसरं आणि त्यानंतर पहिलं। तर मी थोडासा केदार शिंदे सरांच्या मताशी सहमत नाही। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला या 5ही सीझन पैकी कुठला सीझन आवडला आणि केदार शिंदे सरांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? म्हणजे त्यांच्या मतानुसार हे 4 सीझन आहेत ते फक्त लोकांनी पाहिले आणि 5वा जो सीझन आहे तोच फक्त चालला आणि गाजतोय। याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। आणि केदार शिंदे सरांचं सांगायचं झालं तर साहजिकच बघा, केदार शिंदे सर नुकतेच म्हणजे काही महिन्यांपूर्वीच ते कलर्स मराठीचे प्रोग्राम हेड झाले, त्यांच्या अंडर खाली हा शो चालतो, त्यामुळे साहजिकच ते बोलणारच होते। परंतु अशा प्रकारे या 4 सीझनची आणि या 5व्या सीझनची तुलना करणं मला तरी योग्य वाटलं नाही। याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा। बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।